भावना व्यक्त करत असतो. मानव काही भावना आनंदाच्या माध्यमातून व्यक्त करतो, काही दुःखाच्या माध्यमातून व्यक्त करतो, काही हसण्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. म्हणजे केवळ प्रयोगी अवयव मानवाचा एक भावनांचा स्फोट आहे. कशाचा स्फोट आहे? भावनांचा स्फोट आहे. जसं अरे रे रे, बाप रे, आई ग, बरोबर आहे. म्हणजे जे असं जे भावना आहेत आपल्या, ते भावनांचा स्फोट आहे. आता उदाहरणार्थ एक बाई म्हणते अंडी कशी दिली, बरोबर काय म्हणते? अंडी कशी दिली, खाती का तू, बरोबर आहे. अंडी कशी दिली, बरोबर आहे. खाती का तू अंडी? बघा रे, बघा. दुसरं, रस्त्याने चालत असताना असं रस्त्याने एखादी पोरगी किंवा पोरग चालवलं बरोबर आहे, छपकन पाय घसरून पडलं तर ते आई ग मेले मी, आई ग, आई ग मेले मी, मेले मी, बरोबर. लक्ष द्या. बापरे किंवा म्हणा, बापरे केवढा मोठा, बरोबर आहे. लक्ष द्या. हे भावनांचा स्फोट आहे. कशाचा स्फोट आहे? अरे हे वाक्याचा भाग नाही, या भावना आहे. आपल्याला आनंद झाला, आपण बरोबर आहे, तेव्हा आपण म्हणतो तू तुझ्या जिंदगीवर, बरोबर आहे, तू तुझ्या जिंदगीवर, बरोबर आहे, तू तुझ्या जिंदगीवर, बरोबर आहे. लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढे अजून लक्ष द्या. बघा, किंवा काही महिला असतात बघा, महिलांचा लाजण्याचा प्रकार असतो, बरोबर आहे. महिला लाजतात, बरोबर आहे. महिलाचा लाजण्याचा प्रकारच असतो. रस्त्याने चालत असताना काय म्हणते, इशू बाजूला, इशू इशू बाजूला, बरोबर आहे. इशू बाजूला. त्याच्यानंतर पुढे बघा, एखाद्या मुलीला जर पाहुणे बघायला आले तर आपण काय म्हणतो, आय्या पाहुणे आले वाटतं, आय्या पाहुणे आले वाटतं, बरोबर आहे. पाहुणे आले वाटतं, पाहुणे आले वाटते, कळलं का? तर अशा पद्धतीनं तर केवळ प्रयोगी अवयवामध्ये काय, भावनांचा स्फोट आहे. कशाचा स्फोट आहे? म्हणजे आपण डायरेक्ट बोलत नाही. लक्ष द्या. आपल्याला बोलायचं नसतं, बरोबर, आपल्याला बोलायचं नसतं, तर आपल्या मनातून डायरेक्ट शब्द निघतात. जसं प्रेम आहे, डायरेक्ट होत नाही, आपोआपच होऊन जातो, कळतच नाही, बरोबर आहे. म्हणजे कळतं का? हे कळतं का? आपोआप होतं. तसं हे केवळ प्रयोग यावे आपल्याला बोलायचे असतात का? नाही. एक प्रकारचा भावनांचा स्फोट आहे, बरोबर आहे. एक पोरग मला म्हणलं बघा, लक्ष द्या, थोडं सांगतो. एक मला मुलगा म्हणला, बरोबर सर तुम्ही प्रत्येक वेळेस सांगता जयशी करणी वैशी भरणी, जयशी करणी वैशी भरणी, प्रत्येक वेळेस तुम्ही सांगता. मग जयशी करणी वैशी भरणी या वाक्यानुसार मी रस्त्याने चालत असताना बघा, मी रस्त्याने चालत असताना एक सुंदर पोरगी भेटली. त्या पोरीला बघा, वेगळा अर्थ काढला का? त्या पोरीला बघा, त्या पोरीला मी कचकन डोळा मारला, बरोबर आहे. त्या पोरीला चप्पल घेतलं, त्या पोरीनं चप्पल घेतलं आणि माझ्या थोबाडावर मारलं, बरोबर आहे. म्हणजे जयशी करणी वैशी भरणी, मी डोळा मारला म्हणजे तिने डोळा मारायला पाहिजे होता ना? अरे मला सांगा, फालतू तुम्ही तसे वाईट काम केलं म्हणून तुम्हाला चप्पलच भेटणार ना? कळलं का? कळलं का? चांगलं काम केलं तर चांगलं फळ मिळणार, वाईट